सरपंच सौ विठाबाई डोंगरे, तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी माननीय सौ पुष्पाताई लामटे मॅडम या उपस्थित झालेल्या आहेत. आपल्या गावामध्ये आल्यात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व संस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या अकोला तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आणि एक तडफदार वक्त्या माननीय नीताताई आवारी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आपल्या पांगरी गावचे सरपंच सन्माननीय रामदासजी खंडवे, उपसरपंच सन्माननीय संदीप डोंगरे, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, तसेच आपल्या पांगरी वित्तकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, तसेच आपल्या या ठिकाणच्या चारी पाची वाडी वस्त्यांच्या ज्या महिला मंडळी आज खऱ्या अर्थानं आपल्या पांगरीच्या एवढ्या मंडळी महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्या सर्व महिलांचं मी पांगरी ग्रामस्थांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी आज एक आणखीन एक आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय किरणजी लामटे साहेब यांचा आज या ठिकाणी योगायोगाने वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी सर्व आपल्या पांगरी ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व महिला मंडळींच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या शुभेच्छा करायच्या आहेत. खरं म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपले आमदार सन्माननीय लामटे साहेब यांनी अतिशय मोलाचं काम केलेले, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या फंड आणलेला आहे. कडाळेवाडीचा जो रस्ता असेल, डांबरीकरणाचा रस्ता असेल, खूप अडचणी त्या रस्त्याला आल्या होत्या, परंतु त्या अडचणी साहेबांनी सॉल्व्ह करून तो रस्ता त्या ठिकाणी तयार केला. ग्रामपंचायतची कामं असतील, विविध कामं असतील, वेगवेगळ्या माध्यमाची जी कामं असतील ती अतिशय चांगल्या प्रकारे आमदार साहेबांनी आपल्या गावाला दिली. निश्चितच आमदार साहेबांचं आपल्या गावावरती चांगलं प्रेम आहे आणि त्या निमित्तानं आज एक हळदी कुंकाचा कार्यक्रम एक निमित्त साधून त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लामटे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि आपल्या पांगरी गावच्या या महिलांनी त्यांचं अतिशय भरभरून कौतुक केलं. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो. या ठिकाणी आता आपल्या ज्या आदिवासी महिला असतील, आपल्या विभागातल्या वेगवेगळ्या महिला असतील, यांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. अशाच एकोपानं आणि असे वेगवेगळे कार्यक्रम जे निघतील ते आपण या ठिकाणी साजरे करूया. या ठिकाणी पुढील कार्यक्रम करण्यासाठी मी जे नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी संयोजकांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा आणि मला प्रास्ताविक करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आज जो कार्यक्रम आपल्या इथे होत आहे त्या कार्यक्रमासाठी, त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट किंवा तो कार्यक्रम कशासाठी साजरा करायचा, हळदी कुंकू हा कार्यक्रम मी मगाशीच सांगितला आहे की हळदी कुंकू कार्यक्रम हा जो कार्यक्रम असतो हा अतिशय महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि हळदी कुंकू म्हणजे आपल्या धण्याला उदंड आयुष्य मिळो आणि यासाठीच महिला हा कार्यक्रम संपन्न करत असतात. आपण पाहतो की विविध ठिकाणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम अतिशय सुंदर छान पद्धतीने होत असतात, पण आपल्या ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत की या ज्या महिला ज्यांना स्वतःसाठीच कधी वेळ नसतो की फक्त चूल मूल रांधा वाडा उष्टी काढा यामध्येच त्या गुरफटलेल्या असतात स्वतःसाठी. अगं माझ्या बायांनो, माझ्या आयांनो, तुम्ही स्वतःसाठी लक्ष द्या, तुम्ही स्वतःकडे पहा, कारण आपण फक्त आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी
मग आपण स्वतःकडे कधी लक्ष देणार? तुम्ही तुमचं आरोग्य, तुमचं शिक्षण, तुमच्या मुलांचं शिक्षण हे सुद्धा आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्या मुली शाळेत जातात का? आपल्या मुलींना वेळेवरती आपण त्यांना व्यवस्थित जेवण देतो का? सकस अन्न देतो का? त्यांच्या आजाराकडे पाहतो का? ह्या सगळ्यांची काळजी आपल्या मातेने घेतली पाहिजे. तरच ही पुढच्या भविष्यातील जी एक सक्षम अशी स्त्री तयार होणार आहे. ती सक्षम स्त्री तयार होण्यासाठी आपण आतापासूनच आपल्या लेकरांकडे, आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा सर्वजणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन चार विचारांची देवाणघेवाण होते, आपल्याला नवीन काहीतरी समजतं. आणि म्हणूनच हे हळदी कुंकू कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं असतं. आणि आज या पांगरी गावामध्ये हा जो मोठा विशाल असा महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्याबद्दल तुम्ही आज सर्वजणी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेला, तेव्हा मी माझ्या सर्व माता भगिनींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आणि या कार्यक्रमासाठी आता काही मनोगत आपल्या समोर घेऊन येत आहेत. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत समितीच्या ज्या सदस्य अश्विनीताई काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मनोगतासाठी स्टेजकडे यायचे. अश्विनीताई काळे. मी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी काळे. मॅडम, मला एवढ्या महिला बघून मला इतका आनंद झाला नाही का, म्हणजे कधीच एवढ्या महिला मी आतापर्यंत बघितल्या नाही 20 वर्षाच्या काळात. आज एवढ्या महिला आम्ही फोन करून 15 दिवस झाले आम्ही नियोजन करतोय, पण सगळ्या महिला आल्यात, खूप आनंद वाटला. पण आम्ही तुमच्यासाठी काही आमच्या महिलांच्या नाही का काही अडचणी येते आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. तुम्ही मूळतः डॉक्टर आहे, आमचे दुखणे आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहेत. म्हणजे तुम्ही आणि आम्ही दुसरा डॉक्टर बघणारच नाही. मेन म्हणजे एक डॉक्टर धरला ना, तिची त्यांना कळतंय का यांचं काय दुख नाही आणि प्रथम उपचार काय करायचे, नंतरचे उपचार काय करायचे, हे मॅडम तुम्हीच आम्हाला दाखवणार आहे. तर तुमच्याच बोट धरून आम्ही चालणार आहे. आमच्या सगळ्या समस्या तुम्हीच सॉल्व्ह करायचे, दुखणे सगळे तुम्हीच बघायचे आमची. मी आम्हाला आमची समस्या सांगते. कॉलेजच्या मुलांसाठी बस व्यवस्था नाही आहे मॅडम. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागे टॉयलेट बांधणे, गावातील टॉयलेट दुरुस्त नाही, मंदिरासमोर मारुती मंदिरासमोर प्युअर ब्लॉक बसवणे, गाव ते दारावस्ती खडीकरण करणे, विठ्ठल रखुमाई मंदिर ते मोठा देव वस्ती खडीकरण करणे, इंदिरानगर ते आडवस्ती डांबरीकरण करणे, 5वी ते 10वी मुलींना सायकल वाटप करणे, गावामध्ये बस स्टँड बांधणे, दशक्रियाविधी येथे सुशोभीकरण करणे, दलित वस्ती समाज मंदिर बांधकाम करणे, 8वीच्या मुलांना टॅब मिळावेत, कडाळवाडी मंदिरापुढे सभा मंडप बांधणे, पडवळे वस्ती ते जांभळमाथा खडीकरण करणे, इंदिरानगर ते सुळकेवाडी डांबरीकरण करणे, मुलांना जिम साहित्य मिळवणे, मंदिराशेजारी वधू कक्ष आणि वर कक्ष. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचे आमच्या इथं लग्न होत आहेत पण आम्हाला वधू कक्ष आणि वर कक्ष नाही आहे. पहिलं आमचं महत्त्वाचं काम तुम्हाला हेच सांगणे की आम्हाला वधू कक्ष आणि वर कक्ष पहिल्यांदा पाहिजे. म्हणजे आता लगीन सराई चालू आहे. मॅडम, आम्हाला बचत गटासाठी कांडप मशीन मिळालंय पण त्याला ठेवायला आम्हाला खोलीच नाही आहे. आम्हाला गाळे पण पाहिजेत. आत्ता ते काम चालू होणार आहे पण आम्हाला खोली नाही आहे. आमच्या महिलांना शिलाई मशीन मिळण्याबाबत, सुळकेवाडी शाळा दुरुस्त करण्याबाबत, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर फिल्टर बसवणे, घरकुलं नाही आहेत मॅडम. आमच्या बऱ्याच महिलांना राहायलाच घरं नाही आहेत. 5-6 तरी घरकुल आम्हाला अर्जंट द्यावेत. सार्वजनिक टॉयलेट आमच्या मंदिरा इथं पण बांधायचं आहे मॅडम. सगळ्या मंदिरांचे ते सार्वजनिक टॉयलेट बांधले पाहिजेत. ते गरजेचे टॉयलेट बांधणं. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवते. आणि तुम्ही आमच्या ह्या कामाला मंजुरी देणं अत्यंत आवश्यक आहे. मला 100% गॅरंटी तुम्ही एवढे काम आमचे पुरे कराल आणि आमच्या महिला कशा सक्षम होतील. मॅडम, आमच्या महिला रोज लोकांच्या बांधावर उभं राहून काम करतायत. एकही दिवस महिला आमच्या घरी नाही आहेत. आज सुद्धा कामाला जाणार होते. आम्ही सांगितलं आज सार्वजनिक सुट्टी घ्या ग्रामपंचायतीतर्फे. वरून अंगणवाडी महिलांना, सेविकांना सांगितले आज सगळ्यांनी सुट्टी घ्यायची. पण सेविका कुणीच काहीच कामावर जायचं नाही. आमच्या नियोजनाला मान देऊन सगळ्या महिला उपस्थित राहिल्या. धन्यवाद. धन्यवाद अश्विनीताई. आपण अतिशय जो मागण्यांचा पाडा आहे तो ताईंसमोर मांडलेला आहे. आणि ताईंना पण मी विनंती करते की ताई आमच्या गावासाठी खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांना मी विनंती करते. त्यानंतर पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत सुरेखा अरुण डोंगरे. यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. सर्वांना नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार.
अजून इकडून खालून आवाज नाही येते. सर्वांना नमस्कार. मी सुरेखा अरुण डोंगरे, आपल्या गावामध्ये CRPचं काम करते. सर्वजणी मला ओळखतातच. कोण ओळखत नाही असं आहे का इथं मला? तर आपण आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि सर्वजणी तुम्ही आज इथं आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आधी तुमच्या सर्वांचे मी आभार मानते. आणि सर्वांनी स्वतःसाठी टाळी वाजवा की आज सर्वांनी स्वतःसाठी वेळ काढला. आणि आपल्या कार्यक्रमाला आज ताई महिन्यातून 2दा दुसऱ्यांदा आपल्यासाठी त्यांनी वेळ दिलाय. खरंच त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्यांनी एवढ्या याच्यातून आपल्यासाठी महिन्यातून दुसऱ्यांदा आपल्याला वेळ दिलाय. त्यासाठी ताईंचं एकदा पुन्हा आणि टाळ्या जोराने वाजल्या पाहिजेत. ताई आम्ही ग्रामपंचायतमध्ये सांगितलं की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आमच्या ग्रामपंचायतने सुद्धा म्हणजे लगेच होकार दिला की मी आज 10-12 वर्ष झाले गावात आले, अजून एकदाही आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही एवढ्या मोठ्या याच्यात घेतला नाही. आणि आज आमच्या ग्रामपंचायत सरपंच असतील, सरपंच सरांनी आम्हाला खूप मदत केली. परत उपसरपंच सर असतील किंवा मग आमचे भाऊसाहेब, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, या सर्वांनी आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला खूप मदत केली. आणि ग्रामपंचायत सदस्य सोडून आपल्या गावातील जे मान्यवर आहेत, आता मी नेहमी बोलत नाही त्याच्यामुळे मला प्रत्येकाची नावं घ्यायला नाही का एखाद्याचं नाव राहील, त्याच्यामुळे जे सर्व मान्यवर आहेत सर्वांनी आम्हाला खूप मदत केली. आणि मी सर्वांचं खरं आभार मानते सर्वांचे की आमच्या महिलांसाठी तुम्ही पुरुष माणसांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं, त्याबद्दल मी खरंच तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आणि आज आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर आज आपण आपल्यासाठी खरा वेळ दिला पाहिजे महिलांनी, हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपण काय करतो घरातल्यांसाठी, म्हणजे घरातलं म्हणजे ते आपलंच काम आहे, ते काही लोकांचं काम नाही, पण आपण घरातल्यांसाठी वेळ देतो आणि आपण स्वतःकडे लक्ष म्हणजे स्वतःसाठी वेळच देत नाही की नाही नको मला आज हे शेतातलं काम आहे, ते काम आहे. मीटिंगला सुद्धा जर गटांच्या आलो तर फक्त मोजून 15 ते 20 मिनिटं, त्याच्यानंतर प्रत्येकाची लगबग चालू होती, मला आता कामाला जायचंय, मला आता कामाला जायचंय. पण आज सर्वजणी तुम्ही एवढ्या प्रमाणात जमा झाल्यात आणि आपला हा एकोपा असाच राहिला पाहिजे. आपले जे गट आहेत, समजा आता आपल्या बरोबर ज्या तुम्ही 10 जणी आलेत त्यातल्या 2 जणी समजा नसतील गटात, तर आपण सगळ्यांनी आता गटामध्ये यायचंय आणि गटात एकजूट करायची. आपण सगळे आज एकत्र आलो तर आपण ताईंना इथपर्यंत आणलंय आज, का तर आपण सगळे एकत्र आलोय म्हणून. जर एकटीने बोलवलं तर त्या येतील का, किंवा कोणीही इथपर्यंत येणार नाही. आपण जेव्हा सगळे एकत्र येऊ तेव्हा इथपर्यंत आपण म्हणजे कोणतीही शासकीय योजना आणायची किंवा काही आपल्याला आणायचंय. आमच्या नीताताईंनी खरंच विशेष सहकार्य केलं आम्हाला की मला इथपर्यंत नाही का हे करण्यासाठी. आणि त्या दिवशी आल्या, आज पण आपल्या कार्यक्रमासाठी आल्या, तर नीताताईंचे एकदा आभार. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तर ताई मला म्हणजे नाही का आमच्या ताईंनी भरपूर सांगितलं, सदस्य ताईंनी, की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. पण मला सर्वात महत्त्वाचं जी गोष्ट वाटती ती गोष्ट अशी आहे की आमच्या ह्या सगळ्या ताई आहेत, यांची मुलं म्हणजे आडव वस्ती असेल किंवा दराव असेल, तिकडनं जी मुलं शाळेत जातात कोतुळला किंवा अकोल्याला, तर त्यांना बस स्टॉप पर्यंत जायला जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा अंतर होतो. म्हणजे मी स्वतः मिटिंगांना तिथपर्यंत जाते तेव्हा मला माहिती की मला पायी जायला 1 तास लागतो तिथपर्यंत. आणि ज्या वेळेला दिवाळीच्या वेळेला जेव्हा लवकर अंधार पडतो त्यावेळेला मुलांना खूप अंधार होतो आणि आमच्याकडे आता वाघाचं पण हे झालेलं आहे. त्याच्यामुळं फक्त आपल्याला म्हणजे नाही का मुलांसाठी, शालेय मुलांसाठी सायकल वाटपचं जर प्रकरण जर करता आलं ताई, तर आमच्या ह्या सर्व, कारण की प्रत्येक घरातलं एक कोणीतरी आहे, तर म्हणजे आपल्याला जे काही हे करता येईल आम्ही डॉक्युमेंट वगैरे सगळं हे मी करील. फक्त नीताताई तुम्ही आम्हाला तेवढं हे करून द्या सायकल वाटपसाठी. चालतंय. तर आता आपण नाही सांगते ना मी, आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन नीताताई आवारी करतील. धन्यवाद सुरेखाताई. सुरेखाताई या बचत गटाचं कार्य करत असतात आणि आमच्या पांगरी गावामध्ये जे बचत गटाचे कार्य चालू आहे, अतिशय सुंदर आणि छान असं कार्यक्रम किंवा कार्य त्यांचं चालू आहे. तर लांबटे ताईंना मी अशी विनंती करते की ताई, आमची सुद्धा जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती आमची
अतिशय सुंदर आणि छान अशी जिल्हा परिषदेची शाळा आहे. आज आमची शाळा इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे वर्ग असून आमच्याकडे 140 विद्यार्थी आहेत. आणि आमची जी शाळा आहे आता तिचं नवीन बांधकाम झालेलं आहे, परंतु आमच्या शाळेचं जे बांधकाम पूर्ण होत आहे, परंतु आमच्या शाळेची जी इमारत आहे ती आम्हाला रंगरंगोटी करायची आहे. आणि अतिशय दुमजली अशी सुसज्ज इमारत आमची शाळेची आहे. या सर्व गावातून विद्यार्थी आमच्याकडे येत असतात आणि त्यासाठी आम्हाला रंगरंगोटीसाठी काही जर निधी आपल्याकडून मिळाला आणि मिळालाच पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते की आमच्या शाळेची जी रंगरंगोटी आहे ती आपल्या निधीतून मिळावी असं मी तुम्हाला आमच्या गावकऱ्यांकडून मी तुम्हाला विनंती करते की आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जी कडाळवाडीची शाळा आहे त्या कडाळवाडीच्या शाळेसाठी सुद्धा एक संगणकाची आवश्यकता आहे, त्यांनाही संगणक मिळावं. नंतर पोरेवाडी, सुळकेवाडी या ठिकाणी सुद्धा ज्या आमच्या अजून वाडीच्या शाळा आहेत त्या शाळांना सुद्धा संगणक मिळावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा आमच्या जे पुढचं भविष्य विद्यार्थी हे घडत असतं ते शाळेतून घडत असतं आणि त्या शाळेतून घडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला काही सोय करता आली, एक सुसज्ज सुंदर अशी इमारत जर उभी राहत असेल तर त्यासाठी आपलं सुद्धा सहकार्य मिळावं ही तुम्हाला मी विनंती करते आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात एवढी मी विनंती करते. आणि आपण आमदार साहेबांना सांगायचंय की पांगरी गावासाठी, पांगरी शाळेसाठी तुम्ही आमच्यासाठी काहीतरी निधी उपलब्ध करून द्या, एवढं मी सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी करते. त्यानंतर सत्कार राहिलेले आहे की पोरेवाडीच्या ज्या सविता सुधीर मध्ये या ज्या नंतर आलेल्या आहेत त्यांचा सत्कार विमल पोपट पारधी यांनी करायचा, तेव्हा इकडे यायचे त्यांनी. त्यानंतर आमच्या पोरेवाडीच्या ज्या मॅडम आहेत वाळ मॅडम त्या पण आताच उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचा सत्कार आमच्या शाळेच्या ज्या वागचोरे मॅडम आहेत त्यांनी करायचे. वाळ मॅडम इकडे या. चला वाळ मॅडमचा सत्कार वागचोरे मॅडम यांनी करायचा. यानंतर आपल्याकडे जे पाहुणे आलेले ज्या नीताताई आवारी आपल्याकडे आलेले आहेत त्या आपले मनोगत सुद्धा आपल्याकडे व्यक्त करणार आहेत. सत्कार राहिले का? वाघमारे मॅडम आहेत त्यांचा सत्कार माधुरी डोंगरे यांनी करायचा आहे. कुणाचं राहिलं का? यानंतर माधुरी डोंगरे यांचा सत्कार वनिता डोंगरे यांनी करायचा आहे. चला चला मी नीताताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. त्यांचं एकदा जोरात टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करायचंय आणि त्यांचं मनोगत ऐकायचं. ते आपल्याला अतिशय सुंदर असं मनोगत आपल्या समोर सादर करणार आहेत. नमस्कार. सुरेखाताई नमस्कार. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत आज माझा विषय तो आहे, कारण मगाशी पक्षासंदर्भात डोंगरे साहेबांनी सांगितलेलंच आहे आणि मला असं वाटतं का तुम्ही मला उमेद अभियान अंतर्गतच ओळखत असतील,
तर आज पांगरी या गावात अतिशय सुंदर असं हळदी कुंकाचं औचित्य साधून, तुम्ही म्हणाल रथसप्तमी संपलीन कसलं हळदी कुंकू चाललं यांचं, तर तसं काही नाही. हळदी कुंकू हा वर्षभर साजरा करायचा हा सण आहे. हळदी कुंकू हे आपल्याला सकाळी उठल्यापासून सुरुवात तीच होतीये देवपूजेपासून. आणि ह्या सुंदर अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किरणजी लहामटे साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी पुष्पाताई लहामटे, त्यांच्याबद्दल मला थोडंसं हे सांगायचंय की राजकारण विषय नाहीये त्यांचा. त्यांच्या घरी जा, त्या चहा ठेवतील, चहा पिता पिता गप्पा मारतील, 2 चपात्या इकडून लाटतील. तुम्हाला वाटत असेल का हा ह्या बाईच्या हाताखाली 4-10 नोकर आहे. तसं नाही, सर्वसामान्य स्त्री आहे आपल्यातली. आणि त्यांच्याशी बोलायला कुठलाही दडपण न ठेवता, जशा आता ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी फटाफट 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 एवढे गंभीर आजार सांगितले, तर तसं त्यांच्या पुढे आपण मांडू शकतो आपल्या समस्या. अशा पुष्पाताई लहामटे. त्याच्यानंतर व्यासपीठावर हा सुंदर कार्यक्रम आयोजित करणारे ह्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण टीम ग्रामपंचायतची. आम्ही एवढ्या गावात जातो, मी पण धामणगाव आवारीची ग्रामपंचायत सदस्य आहे, पण एवढं सहकार्य बघून मला कुठंतरी कमीपणा वाटला इथं माझा. तर सर्वप्रथम त्यांचं पण एवढे आभार. आणि सॉरी, माझी ओळख करून द्यायची राहिली, मी सौ नीता दत्तात्रय आवारी, गुरुमाऊली महिला स्वयंसहायता समूह या समूहाची अध्यक्ष आहे. दिशा महिला ग्रामसंघ धामणगाव आवारी ह्या ग्रामसंघाची सचिव आहे. अगस्ती महिला प्रभाग संघ ह्या प्रभाग संघाची अध्यक्ष आहे. सगळ्याकडे महिला महिला महिला. ग्रामपंचायत सदस्य पण आहे. तर आता आपला त्याच्यानंतर तुम्हाला एवढ्यांना संघटन करणं सोपं नाही. 100 लाडू एका डब्यात बसतील, पण 7 कुरड्या एका डब्यात बसणार नाहीत. अशात आपण सगळ्या महिला यांचं संघटन करून त्यांना एका जागी बांधून ठेवण्याचं काम ह्या गावच्या CRP समूह संसाधन व्यक्ती म्हणजे CRP अतिशय उत्कृष्टरित्या करतायत सुरेखाताई. तर त्यांचंही आभार. आणि त्या एकट्या काय करणार हो, तुमची साथ नसल्यावर. तुमची एवढ्यांची साथ आहे म्हणून आज CRP ताई ज्या पुष्पाताई सुरेखाताई आहेत त्या आज पंचायत समितीला आहेत तुमच्या सगळ्यांच्या याच्यामुळं. आणि तुम्ही सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, त्यामुळे इतका अभिमान वाटतो, इतका अभिमान वाटतो की सरकारने जे 50% आरक्षण ठेवले, तर साहेब मी सांगू इच्छिते याला म्हणतात 50% आरक्षण. तर आता आपल्याला याचा उपयोग करून घ्यायचा. आपल्या गावात बचत गट आहेत, स्वयंसहायता समूह आहेत. घरातल्या प्रत्येक स्त्रीनं त्या समूहात सामील व्हायचे. आपल्यासाठी कोणी देईल हे नाही वाट बघायची, आपण काय करणार आपल्या पायावर उभं राहून ती वाट बघायची. तर त्याच्यासाठी CRP ताई आहेतच तुमच्या, त्यांच्याकडे वेळोवेळी तुम्ही संपर्क करायचा आहे. मी माझ्या गावात माझ्या ग्रामसंघाला आजपर्यंत 14-15 लाख रुपये निधी उपलब्ध केला. सरकारी निधी आहे, बँकेसारखं नाही आहे का त्याला रिटर्न करायचंय, तोच गावात फिरवायचंय. महिलांना ज्यांना अडचण आहे त्यांनी तो वापरायचा आहे, 1 रुपया तो परत करायचा आहे. खूप साधं सरळ सोपं आहे. ह्या संदर्भात सखोल अजून तुमचं नवीन आहे मी याच्यात मागील 6 वर्षापासून काम करतेय उमेद अभियानात. आणि उमेद हे अभियानच महिलांसाठी आहे. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण. सशक्तीकरण तर एवढ्या सगळ्या बघून सशक्त झालेल्याच आहेत. आता त्यांचं सबलीकरण, त्यांना पुढे उद्योगधंद्यात उतरायचे आपल्याला. नक्कीच या अभियानाअंतर्गत किंवा ह्याच्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी तुमच्या सोबत आहे. काही सांगा, आपले ज्या काही समस्या आहेत त्या
इथपर्यंत पोचवायचं काम एक फोन करा, मी स्वतः जाऊन करीन. ही ग्वाही मी तुम्हाला देते. बरं, आता जे मगाशी मॅडम तुम्ही सांगितलं सायकल, शिलाई मशीन, तर ह्या दोन्हींसाठी आपण पंचायत समितीला अर्ज करायचे. एक असे 7-8 अर्ज करा तुम्ही. ते अर्ज सुरेखाताई तुम्ही घेऊन या ऑफिसला, आपण ते ऑनलाईन अर्ज करू. सायकल आणि काय मशीन हे दोन्ही आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावे लागतात. त्या दोन्हींची मी गॅरंटी स्वतः देते का मी तुमचे अर्ज हे ऑनलाईन करीन तिथं गेल्यावर. मशीन, बरं, मग आता ते मशीन घ्यायची आहे, त्याच्यासाठी क्लास सगळ्यांचे झालेले आहेत. मशीन क्लास जेवढ्यांना घ्यायचे नाही ना, मग त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे. हां, मी कुठून येते बघा. मशीन तर आपण पंचायत समितीकडून अर्ज करून, पण ते क्लास घ्यायसाठी आपण ताईंना विनंती करू का आम्हाला एक प्रशिक्षण लावा. ह्या माध्यमातून त्यांना विनंती करू आपण. ओके, असं रूमचा प्रश्न आहे पहिला. बर, त्याच्यानंतर आता मी थोडं, आपण सगळे उमेद मध्ये बरेचसे गट असतील CRP ताई, तर त्या गटांविषयी काय म्हणते का आपण ग्रामसंघाला जोडलेले 16 गट. मागच्या वेळेस म्हणले 16 म्हणजे किती झाल्या? 160 महिला. 160 महिला, पण इथं तर मला 350च्या वर दिसतात. 5 जोडले, 16 आणि 5 21, 210 महिला. इथं तर त्याच्याही पेक्षा जास्त दिसतात. हा, म्हणजे त्याच्यात त्यांचा पण स्वार्थ आहे. स्वार्थ काय का प्रत्येक जण सक्षम झाली पाहिजे. हा हा, आता मग तेवढ्या ज्या आहेत, याच्यानंतर उद्या सुरेखाताईंना फोन करून करून जाम करायचे, मला गटात यायचे सांग. ज्यावेळेस आपण गटात येऊ सगळे प्रश्न सगळं सॉल्व्ह होणार आहे आपलं. गटात आल्यानंतर, ग्राम संघात आल्यानंतर तुम्हाला जे MIP सूक्ष्म नियोजन आराखडा केला जातो तुमचा. खरंच कोणाकोणाला किती गरज आहे ते 60,000 रुपये गटाला मिळतात. ते परत करायचे नसतात, ते ग्रामसंघात येतात, ग्रामसंघाला करायचे असतात. त्याच्यात PMFME सूक्ष्म बीज प्रकल्प उद्योग असतो, त्याच्यात 4 लाख रुपये गटाला येतात. वैयक्तिक 40,000 येतात. 4 लाख कोणाकडे मागायची गरज आहे का? आपल्या हक्काचे आहेत, आपल्याला मिळणारे. कधी उमेद, घाबरायचं नाही जोपर्यंत उमेद साथीला आहे. 4 लाख रुपये आल्यानंतर माझ्या गावात 2 गटांना 8 लाख रुपये आले. एक माझ्या स्वतःच्या, एक दुसऱ्या. मी माझ्या गावात पशुखाद्य विक्री केंद्र सुरू केलं, महिलांचं पहिलं. दूध हे असणारच आहे, गाईला हे खाद्य लागणारच आहे. ते पशुखाद्य विक्री केंद्र चालू केलं. आम्हाला पण प्रतिसाद अतिशय सुंदर मिळाला. काय करू शकत नाही आपण, खूप काय करू शकतो. फक्त त्याच्यासाठी आहे ना थोडी उमेद, काय थोडं ठरवायचंय. नाही का नाही करणार मी हे करणारच. आज जर महिला राष्ट्रपती होतीये ग्रामपंचायत मध्ये, आज आमच्या महिला आहेत. आज एक अध्यक्ष स्थानावर सुद्धा एक महिला आहे. मग महिला उद्योग का नाही करू शकत? त्याचबरोबर 2 वर्ष आम्ही सोयाबीन प्रकल्प राबवला कृषी अंतर्गत. तर आता 10 गावं मिळून धामणगाव आवारी, 10 गावांचे 5-5, 4-4 गट घेऊन धामणगाव आवारीत सोयाबीन प्रोड्यूस कंपनी आम्ही चालू करतोय. जवळपास तो 40-1 कोटीचा प्रकल्प असावा, कारण अजून ती पुढची मीटिंग झाली नाही, मला सविस्तर माहिती नाही अजून. पण आम्ही तो स्थापन करणारच एवढ्या 2-4 महिन्यात. ज्यावेळेस कृषीला हे प्रस्ताव टाकला त्यावेळेस ते म्हणे का कसं होणार? म्हणलं हे माझ्या महिला ज्या मगाशी सांगितलं त्यांनी की रोजंदारीवर कामाला जातात, दुसऱ्याच्या गावात जातात. तर मी म्हणलं माझी महिला कमीत कमी त्या बाटलीला बूच लावायला जरी आली, अडाणी असली तरी तिला तो रोजगार मिळेल. तर याच्यातूनही आपण
असाच प्रकल्प असेच हे तुमच्या कोतुळेश्वर प्रभाग संघात सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू कृषीला जोडल्यानंतर. पण ते कधी तुमची प्रत्येक महिला ही स्वयंसहायता समूहात आली तर. खूप आहे त्याच्यात, तुम्ही या हळूहळू तुम्हाला कळेल, सगळं कळेल हळूहळू. आणि मग ह्या सगळं करत असताना महिलांचं संघटन काही विषयच नाहीये, तुमचं संघटनच तेवढे, तुम्हाला संघटनेचं महत्व कळालंय म्हणून आज तुम्ही एवढे आल्यात. पहिल्यांदा काय होतं, महिलाही घरातच काम करायची, नळाला पाणी आलं नाही हे आपल्या एकदा सांगितलं घरात नवऱ्याला, ते जायचं कपडे घालायचे, पारावर बसायचे, पाणी नाही आलं रे, येईन 2-4 दिवसांनी, जाऊ दे मरू दे आणीन हांड्यानी. पण ज्यावेळेस एकटा जाऊन काहीच होत नाही, तुम्ही 5 जण जर ग्रामपंचायतीत गेले तर 1 तासात नळाला पाणी येतं. हे आहे महिलांचं सामर्थ्य आणि महिलांचं संघटन. खूप ताकद आहे तुमच्यात आणि ती आपल्याला उमेदकडून मिळालेली आहे. पण ताकद फक्त ह्याच कामाला वापरा, दुसऱ्या नका वापरू. परत मला गावात आणून येऊन दिलं पाहिजे. आणि ही आपल्या ताकद जी, जशी सावित्रीबाई फुलेंबरोबर ज्योतिबा होते, त्यांच्या मागे ते खंबीर उभे होते, चिखल गाळ कशाची तमा केली नाही, त्यांच्यामुळं आज आपण इथे. तसंच या प्रत्येक सावित्रीच्या मागे तिचा ज्योतिबा उभा आहे, म्हणूनच आज ती या सभा मंडपात बसलेली आहे. तर आज सगळ्या त्या ज्योतिबांचं आपण टाळ्यांच्या गजरात आज स्वागत करायचंय आणि त्यांचे आभार आहे की तुम्ही आज आम्हाला इथपर्यंत येऊन दिलंय. याच्यानंतर पुढं आता वेळ झालेला आहे, कळतंय मला, अजून हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, बोलण्यासारखं खूप आहे. ज्यावेळेस ग्रामसंघाची मीटिंग असेल त्यावेळेस आपण ह्या आपल्या सबलीकरणावर खूप बोलू. आजपासून उद्या सकाळपासून साई ज्योती यात्रा सुरू होतीये महिला बचत गटांची. माझ्या गावातले गट चाललेले आहेत, परखतपूरचे आहेत. आपल्याला तो एक प्लॅटफॉर्म आहे, आपण बनवलेले पदार्थ आपण म्हणतो कुठं विक्री करायचे, तर साई ज्योती हे उद्यापासून नगरमध्ये चालू होत आहे. CRP ताई, 1 दिवस गाडी करा, तुमची ग्रामपंचायत खूप सक्षम आहे, तुमच्या मागं खूप एवढे उभे आहेत, एक गाडी करा आणि ह्या महिलांना साई ज्योती यात्रा फिरवून आणा. साई ज्योती यात्रेत मागच्या वर्षी माझा एक आदिवासी गट गेला होता, आदिवासी गट 16,000चा त्यांनी माल भरला. मासवडी आणि तांदळाची भाकरी 70,000 रुपये 2.5-3 दिवसातच झाले. त्यामुळे आता बास, खपतो काही करा, खपतो करताना डायरेक्ट 100चं नाही करायचं, 10 रुपयापासून सुरुवात करा. 10-10च्या 10 घेतल्या, 1-10 नाही चालले तर बाकीच्या 90 मधून 10-10 रुपयाचं आपल्याला उत्पन्न मिळेल, असं चालू करायचंय. त्याच्यानंतर बैलगाडी जी पाहिली असन, इदे मॅडम होत्या आमच्या CRP, त्या आता नाही आहेत, त्यांनी सोडून, त्यांचा उद्योग एवढा वाढल्यामुळं त्यांनी बैलगाडी ही संकल्पना मटेरियल आणून लावून जोडून केली. त्यांना 8 लाख रुपये विक्री झाली. काही करायला आपलं प्रोडक्ट आणि त्याची क्वालिटी ही असली तर काहीही विकलं जातं शरीरात. त्या शहरात पाववडा, एवढा पाववडा खपला आमचा, मी म्हणायची हे येडे तर नाहीत, पाव नुसता तो तळून, ते म्हणायचं हा प्रकारच वेगळा आहे, आम्हाला द्या. म्हणजे काही होतं. तुम्ही उद्या साई ज्योती यात्रेला तुमच्या CRPना सांगा, त्या आणतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नक्कीच सक्षम होतील. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तेव्हा सुरेखाताई सांगतील आमच्या गावात असा असा उद्योग सुरू झालाय ताई, या उद्योग सुरू करायसाठी सुद्धा मार्गदर्शन करायला आपण बोलवणार आहे, तुमची जर इच्छा असेल तर. आणि हे एवढं बोलते, आता उशीर झालाय. तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार आणि आज खरंच खूप आनंद झाला एवढ्या महिला बघून. अशाच संघटित राहा, असेच गटांचे कामं करा. बँकेचे कर्ज मिळाले? कोणत्या बँकेचे?
ADFC घेतले. ओके. हा? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. असंच संघटित राहा, अशी साथ द्या आणि अजिबात घाबरू नका. जोपर्यंत उमेश साथीला आहे तोपर्यंत प्रत्येक ही महिला सक्षम आणि सबल होणारच आहे. मग ती बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून असेल किंवा पंचायत समितीतून जे ग्रामसंघांना निधी येतात त्या माध्यमातून असेल. आणि याच्यानंतर जेव्हा मी येईल कोणीतरी एकाने सांगा मी हा उद्योग चालू करत आहे, खूप 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 आनंदच होईल. आज मला बोलवलं, इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी ग्रामपंचायत पांगरी आणि स्वयंसहायता समूह या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण अतिशय खूप सुंदर असं मार्गदर्शन आमच्या महिलांना केलेलं आहे की आपल्या बचत गटातून कोणतं कार्य चालतं आणि बचत गटाचं आपण महिलांनी सुद्धा काय उपयोग करून घेतला पाहिजे. अतिशय छान असं मार्गदर्शन नीताताईंनी आपल्याला केलेलं आहे. यानंतर ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या की ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ज्यांच्या भाषणाची, अशा पुष्पाताई लामटे यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या गावातील महिलांना छान असं मार्गदर्शन करावं. आणि मी ताईंना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आणि आपलं मार्गदर्शन करायचं. त्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा. यानंतर एक सत्कार राहिलेला आहे. जिजाबाई भांगरे ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सुशाबाई सुशाबाई पारधी यांचा सत्कार जिजाबाई भांगरे यांनी करायचे. कुठे सुशाबाई पारधी? यांचा सत्कार जिजाबाई भांगरे यांनी करायचे. चला लवकर. यांचा सत्कार शीतलताई डोंगरे यांनी करायचा. यानंतर मी पुष्पाताई लामटे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आवाज नाही येत. नमस्कार. उपस्थित सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माता भगिनींनो, आता यात अश्विनीताईंनी खूपच दवाखान्याची जी लिस्ट मला खूपच दिलेली आहे. आजार खूपच आहेत. आता ते आजार मला हळूहळू कमी करावं लागलं. सुरुवातीला फर्स्ट डे नंतर सेकंड डे ते सुरुवातीला ते मी म्हणजे प्रयत्न करेलच किंवा आजार तो लगेच नाही होणार, पण सुरुवातीला कमी कमी करून म्हणजे नंतर शेवटपर्यंत येईल. आणि आता बऱ्यापैकी ताईंनी तर नीताताईंनी सर्व सांगितलेलं आहे. आता त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला सर्व मोलाचंच असतं आणि खूप छान मार्गदर्शन करतात त्या. फक्त तुमची साथ हवी आहे त्यांना आणि त्यांना साथ माझी राहील. म्हणजे मग आपण जे ते सांगतील त्यांचं मार्गदर्शन त्याप्रमाणे आपण सर्व करू. आणि आता महिलांनी मला वाटतं खूपच मी पहिल्यांदा या म्हणजे दुसऱ्यांदा आले, पण मग बऱ्याच गावामध्ये फिरलो आम्ही, पण एवढी लोकसंख्या नव्हती. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून होती, मला वाटतं सुट्टी घेऊनच आज इथं आलेले आहेत कार्यक्रम हे करण्यासाठी. इथे मला बोलवलं तुम्ही, त्या सर्वांचं मी सर्वांचा आभार मानते. धन्यवाद.
बरं, आता जो आपण एवढा छानपैकी कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मी आपल्या पुढे करत आहे की आता आपण सर्वजण महिला वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलेल्या आहेत आणि सगळ्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे, तेव्हा मी सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीने, पांगरी गावाच्या वतीने, आमच्या शाळेच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचा आभार मानते. आता आपल्या यानंतर आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे, तेव्हा सगळ्या महिलांना अशी विनंती आहे की अशी मध्ये जागा राहील अशा पद्धतीने आपण बसायचे, थोडंसं दोन गट करायचे की मधून आपल्या साहेबला विनंती, आपण वरच्या मंडपात यायचंय इकडे वरच्या ग्रुपमध्ये या. मॅडम तू मध्ये जा. राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो ना, नाही का मग आता एवढं गळ्याला दिले त्यांना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाटे साहेब तुम आगे बढ़ो, लाटे साहेब तुम आगे बढ़ो. त्यांच्याकडे द्या ना एकटा, त्या आवर मॅडम का द्या. सर्व महिला भगिनीने अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलं, त्याबद्दल सर्व महिलांचा आभार मानतो. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येने आपल्या पांगरी गावच्या महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्या. सरपंच उपस्थित